जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंध उत्तरार्ध. जरासंध युद्ध, द्वारका निर्माण, 50व्यात केले कथन, भस्म झाला कालयवन, मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह, द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म, वध शंभराचा, 55वा तयाचा, जांबवंती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण, शतधन्वोद्धार, फिरुनी द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगे तया, 16,100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बरवा, श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, नृगराज कथा 64, 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66, विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68, वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही, 69व्यात कथा ही, 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदीवान, आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था.
74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतभक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, श्रीकृष्ण सुदामा भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांची द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. माघ वद्य तृतीया शके 1946. माघ वद्य प्रतिपदा आपण पाहिली. श्री नरसिंह सरस्वतीची शैलगमन यात्रा. त्यानंतर आता आज माघ वद्य तृतीया संत नरहरी सोनार यांची आज पुण्यतिथी. श्रीमद दासबोधामध्ये ग्रंथराज दासबोधामध्ये एक ओवी येते. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. दुसऱ्या दशकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये ही ओवी आहे. 2:4. नरदेहाचे उचित, अनेक जन्मानंतर प्राप्त झालेला हा नरदेह जो आहे तर तो सत्कारणी लावावा असं ज्यांना वाटतं त्यांनी काही करावे आत्महित. स्वतःचं हित साधणं म्हणजे स्वार्थ, पण आत्महित म्हणजे आत्मा जो सगळ्यांच्यामध्ये आहे त्याचं हित साधणं म्हणजे त्याचा मार्ग दिला. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. अखंड भगवंताचं ध्यान करावे. भगवंताने आपल्याला सगळे अवयव दिले, सगळी इंद्रिय दिली, बुद्धी दिली, मन दिलं, सगळं दिलं. पण ते सगळं दिलं असताना आपण जर भगवंताचं नाम घेत नसू तर मग एखादा कारखाना तोट्यामध्ये चालल्यानंतर त्याचा मालक जसा तो कारखाना बंद करतो तसा कारखाना बंद होऊ शकतो. याचं स्मरण ठेवून नेहमी या नरदेहाचं उचित केलं पाहिजे असं आपल्याला समर्थ सांगतात. आता ते कशा प्रकारे यासाठी एक संस्कृत श्लोक आहे. हास्यस्य भूषणं दानं, सत्यं कंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणैहि किं प्रयोजनम. आज नरहरी सोनारांची पुण्यतिथी आहे. आता सोनार असल्यामुळे अनेक प्रकारचे भूषणं ते तयार करत होते. प्रत्येक सोनार अलंकार तयार करतात, अलंकाराची निर्मिती करतात आणि जसा गिऱ्हाईक येईल त्याच्या पसंतीप्रमाणे तो सांगेल त्याप्रमाणे चांगली भूषणं तयार करून देणं हे मुळामध्ये सोनारांचं काम असतं. हस्तस्य भूषणं दानम. आता आपल्या हाताचं भूषण काय असावं? आत्ताच त्या व्हॉट्सॲपवर एक फोटो आला होता. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती या दोघांची तुलना त्या ठिकाणी 2 चित्रामध्ये केली आहे. जो जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे असेल तो अमेरिकेतला वगैरे, त्याचं फक्त एक लहान चड्डी घातलेली आहे खाली आणि वर एक टी-शर्ट घातलेला आहे आणि बाकी काही दागिने नाही, काही नाही. म्हणजे श्रीमंती आहे पण त्याला ती मिरवायची नाही. आणि भारतामधल्या एका श्रीमंताचा जो फोटो आहे तो असा आहे की गळ्यामधून अगदी खाली बेंबीपर्यंत दागिने आहेत. हातामध्ये सुद्धा सगळे भूषणं आहेत. त्यानंतर डोक्यावर सुद्धा जवळपास मुकुट असल्यासारखाच तो सोन्याचा सगळा अलंकार घातलेले आहेत. म्हणून इथे म्हणतात हास्यस्य भूषणं दानम. आता हात जो आहे तो अलंकाराने शोभून दिसत नाही, पण ज्या हाताने दान केलं जातं, दान कोणाला देतो आपण? सत्पात्री दान असावं. ज्याला गरज आहे त्याला ते देणं म्हणजे दान. ते दान 3 प्रकारचं असतं. गीतेमधल्या 17व्या अध्यायामध्ये या सगळ्यांचं विवेचन खूप सुंदर रीतीने केलेलं आहे. तसंच सत्यम कंठस्य भूषणम. कंठ. आता कंठाचा उपयोग काय आहे? कंठाने आपण नाम घेतो, कंठाने नाम घेतो ते
वैखरी असेल, परा, पश्यंती, मध्यमा या चारही प्रकारचे जो आपला वाणी जी आहे, त्या वाणीचं भूषण काय आहे, तर सत्यम कंठस्य भूषणम, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. त्यामुळे सत्य बोलणं, सत्य जे आहे, सत्यम शिवम सुंदरम असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्या कंठाने सत्याचंच वचन निघतं, ज्या कंठातून जे सत्य तेच बाहेर पडतं, असत्य कधीही बाहेर पडत नाही. तर ते सत्य ज्या कंठातून बाहेर पडतं, त्या कंठाचं भूषण म्हणजे ते सत्य आहे. पुढे म्हणतात, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम. आता श्रोत्र म्हणजे कान जे आहेत. आता कानाचं भूषण, कानामध्ये कुंडलं घातली वगैरे सगळे अलंकार घातले कानामध्ये, त्यापेक्षा कानाने भूषणम शास्त्रम. नाना शास्त्रम पठे लोका. अनेक प्रकारच्या शास्त्रांचं पठण, वाचन, अभ्यास, त्यानंतर आपल्याला जे शास्त्र समजलं ते शास्त्र इतरांना सांगणं, हे त्या श्रोत्र म्हणजे आपल्या कर्णाचं भूषण आहे. त्या व्यतिरिक्त आपण जेवढ्या सांसारिक गोष्टी ऐकतो आपल्या कानाने, ते सगळं व्यर्थ आहे, हे या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि शेवटी चौथ्या चरणामध्ये म्हणतात, भूषणैहि किं प्रयोजनम. आता हाताचं भूषण दान आहे, कंठाचं भूषण सत्य आहे, कानाचं भूषण हे शास्त्र श्रवण आहे. भूषणैहि किं प्रयोजनम. आता असं सगळं असेल तर मग त्या सोनाराकडे जाऊन नवीन नवीन दागिने करून आणायचे. मागचे केले पण 2 वर्ष झाले, आता मला ते आवडत नाही, आता बाजारात काहीतरी नवीन आलं म्हणून पुन्हा ते नवीन करणं, हे सगळं जे आहे ही माया आहे. या मायेमध्ये माणसाने गुरफटू नये, पण यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे, असा हा श्लोक आपल्याला सांगतो. आज जे नरहरी सोनारांचं आपल्याला थोडक्यामध्ये चरित्र पुण्यतिथीच्या निमित्ताने पाहायचं आहे. त्यांचा जन्म जो आहे तो श्रावण शुद्ध त्रयोदशीला झाला, शके 1115. आता 1946 चालू आहे. त्यांचे वडील जे आहेत त्यांचं नाव अच्युत बाबा आणि आई जी आहे सावित्रीबाई. आत्ता आपला हे प्रवचन सुरू होण्याच्या आधी एक मेसेज आला होता, आमच्या अंजलीताई उमाळकर यांनी पाठवला. त्यामध्ये नरहरी सोनारांची सुद्धा त्यांनी माहिती दिली. बाकीची माहिती मला होती, पण एक माहिती नवीन होती म्हणून ती सांगतो. नरहरी सोनारांचं आडनाव जे आहे ते महामुनी होतं आणि त्यांचे पूर्वज जे आहे ते पैठणचे राहणारे होते आणि हे पुढे पंढरपुरामध्ये जाऊन स्थायिक झाले. वडिलोपार्जित सोनाराचा व्यवसाय होता. पण या घराण्यामध्ये भगवान शंकराची पूजा ही नित्यनेमाने व्हायची. शंकरासाठी सगळे स्तोत्र म्हणणं, त्यांची पूजा करणं, बिल्वार्चना करणं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाशिवरात्र जेव्हा येते तेव्हा दिवसाच्या 4ही प्रहरामध्ये भगवान शंकराची 4 वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कोणत्या प्रहरामध्ये कोणतं नावं घ्यावं हे सुद्धा आपल्या पंचांगामध्ये दिलेलं आहे. पण आपण आपल्या संसारात एवढे व्यस्त असतो, ते पंचांग व्यवस्थितपणे वाचणं, त्याप्रमाणे करणं हे सुद्धा आपल्याकडून जमत नाही, एवढे आपण बद्ध आहोत. आता यामध्ये ते सांगतात की आईवडील जे आहेत त्यांना ते शिवशंकरांची कथा, शिवपुराण, शिवमहापुराण, त्यानंतर आपलं महिम्न स्तोत्र, शिवस्तोत्र या सगळ्यांचा पाठ करण्याचा घरामध्ये एक रोजचे शिरस्ताच होता. त्याप्रमाणे या छोट्या मुलावर, त्यांच्यावर नरहरीवर सुद्धा असे संस्कार झाले आणि त्यामुळे शंकराबद्दलचं एक अनायसं प्रेम त्यांच्या ठिकाणी निर्माण झालं. आता जेव्हा हा मुलगा नरहरी सोनार मोठे झाले तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला एकदा बोलावलं आणि सांगितलं की बाळा, आता तुला काहीतरी संसार धंदा करायचा आहे, तुझं लग्न होणार आहे, आपला प्रपंच व्यवसाय आपण पाहायला पाहिजे, म्हणून तू आता शिवभक्तीमध्येच नुसता अडकू नको, पण संसारसुद्धा आपल्याला करायचा आहे. त्यामुळे पण नरहरी सोनार हे भगवंतावर जास्त प्रेम असल्यामुळे, शिवभक्तीवर जास्त प्रेम असल्यामुळे सगळा वेळ त्या शिवाच्या अर्चनेमध्ये, त्यांच्या स्तोत्राच्या गायनामध्ये घालवत होते. आणि मग ते म्हणतात की माझ्या या शिवभक्तीमध्ये अडथळा होईल, मी जर लग्न केले तर, माझी पत्नी मला अनुरूप नसेल या धर्मकार्यासाठी, तर मग मला ती अडथळा ठरू शकते, म्हणून मी काही लग्न करणार नाही. पण ते आईवडील त्याला सांगतात की तुला योग्य अशीच मुलगी आपण पाहू आणि त्याप्रमाणे नरहरीचं लग्न जे आहे ते गंगा नावाच्या एका युवतीशी झालं, विवाह झाला. आता ते नरहरी रोज सकाळी उठून सगळं प्रातः संध्या वगैरे सगळं झालं की मंदिरात जायचे. पंढरपुरामधली गोष्ट आहे. मंदिरात जाऊन शंकराच्या मंदिरात जायचे,
पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिरात मात्र ते कधीच जात नव्हते आणि दररोज शिवमंदिरात जाऊन सगळे स्तोत्र म्हणायचे आणि परत यायचे. परत येईपर्यंत त्यांची पत्नी म्हणजे ही गंगा जी आहे ती सगळी पूजेची तयारी करून ठेवते. आता आल्यावर पुन्हा मग पूजा, शंकरांची पूजा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं सगळं जप त्यांचा दिवसभर चालू असतं. आता हे आईवडील जे आहेत अच्युतबाबा आणि सावित्रीबाई महामुनी यांचा पंढरपुरापासून जवळच असलेलं एक गाव आहे कोराटी नावाचं गाव. वय झाल्यामुळे त्या गावी या दोघांनीही देह ठेवला. आता पंढरपुराच्या जवळच असल्यामुळे पंढरपुरामध्येच ही मंडळी राहत होती आणि स्वतः नरहरी जे आहेत ते मात्र शिवशंकरांना आपलं दैवत मानत होते. इतर देवळात ते जातसुद्धा नव्हते, दर्शनसुद्धा घेत नव्हते. शंकराच्या वर सगळा आपला देहभार त्यांनी वाहिला होता. आता कृष्ण आणि विठ्ठल हे एकच आहेत हे मात्र या नरहरीच्या लक्षात आले नाही. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. ही जशी आरती म्हणतो तसं शिव आणि शंकर आणि इकडे कृष्ण आणि हरभेद मात्र ते मानत होते आणि त्यामुळे भक्त शंकराचे असल्यामुळे शंकराशिवाय इतर देवतांना मानतच नव्हते. आता काहीतरी चांगला धडा दिला पाहिजे असं भगवंताच्या मनामध्ये आलं आणि देवाच्या मनात आल्याबरोबर देवांनी योजना केली. त्याच गावामध्ये एक श्रीमंत सावकार होते. त्या सावकारांना ते पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते. त्यांना पांडुरंगाच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी नवस बोलला होता, मला जर पुत्ररत्न प्राप्त झालं तर पांडुरंगा तुझ्या कमरेसाठी रत्न अलंकाराने मंडित असा चांगला हार कंबरपट्टा मी तुझ्यासाठी करून देईन. आता हे करण्याची वेळ आली म्हणून ते यांच्याकडे आले, कारण तोपर्यंत हे प्रसिद्ध असे सोनार होते. पण मी मंदिरात जात नाही आणि त्या विठ्ठलाचं तोंडही पाहत नाही असं यांचं म्हणणं. आता ते म्हणतात काही झालं तरी तुम्ही एवढे चांगले आहात आणि तुमच्याकडनंच मला हा सगळा कंबरपट्टा करून घ्यायचा. मग असं निघालं की मी तुम्हाला ते माप आणून देतो, त्याप्रमाणे तुम्ही करा. थोडक्यात सांगतो. मग ते माप दिलं, त्याप्रमाणे याने दागिने तयार केले, कंबरपट्टा तयार केला, सगळे हिरे जवाहर सगळं त्यामध्ये ठेवलं आणि त्याला दिलं. त्याने नेऊन ते पांडुरंगाला ते कमरेला गुंडाळलं अर्पण करण्यासाठी. पण ते झालं 4 बोटं जास्त झाले, म्हणजे ते ढिलं व्हायला लागलं. मग पुन्हा आले यांच्याकडे आणि म्हणे की 4 बोटं हे मोठं झालं, ते तुम्ही लहान करून द्या. आता हे म्हणतात आत्तापर्यंत मी हा सगळा व्यवसाय केला पण अशी चूक माझ्याकडून कधीही झालेली नाही, तरी तुम्ही म्हणता म्हणून मी ते 4 बोटं लहान करून देतो. लहान करून दिलं. आता पुन्हा जाऊन घातलं तेव्हा पुन्हा ते आता त्या पांडुरंगाला आधी सैल झालं होतं, आता खूपच घट्ट झालं. मग आता ते म्हणतात की असं करा, तुम्हीच माझ्याबरोबर चला मंदिरामध्ये, पण मी त्या पांडुरंगाचं तोंड पाहणार नाही, मूर्ती पाहणार नाही. मग यांचे डोळे बांधण्यात आले, मंदिरात त्यांना घेऊन गेले आणि त्यांनी त्या पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केला. स्पर्श केल्यावर आता यांच्या मनामध्ये शिवभक्ती होती. पांडुरंग जसा आहे तसाच होता, पण शिवभक्ती असल्यामुळे त्यांनी ज्या ज्या अवयवांना स्पर्श केला त्या ठिकाणी त्यांना भगवान शंकराचंच सगळं रूप दिसायला लागलं. कमरेला हात लावला तेव्हा त्या ठिकाणी व्याघ्राजने दिसलं. हातांना हात लावला तेव्हा एका हातामध्ये त्रिशूळ दिसलं, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू दिसलं. गळ्यापाशी हात लावला तर त्या ठिकाणी सुद्धा नाग जो आहे, मोठा नाग जो आहे त्याचा स्पर्श, थंड स्पर्श त्यांना झाला. आणि पुन्हा ते डोळे उघडून पाहतात तर त्या ठिकाणी मात्र शंकर नाहीत, पण त्या ठिकाणी आपला पांडुरंगच त्यांना दृष्टीत दिसला. असं 2-3दा झालं आणि मग त्याने मात्र नरहरीने त्या विठ्ठलाचे चरण पकडले आणि शिव आणि विष्णू हे एकच आहेत ही माझी खात्री पडली. त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंतचा जो त्यांच्यामध्ये भेदभाव होता त्याबद्दल क्षमा मागितली. हेच पुढे नरहरी त्याने अनेक अभंगाची रचना केली. विठ्ठल असेल, मल्लिकार्जुन असेल, देवी बागेश्वरी अशी त्यांची उपासना केली आणि अनेक स्तोत्रे लिहिली. 12 ज्योतिर्लिंगाचे स्तोत्रसुद्धा त्यांनी लिहिली. माघ वद्य तृतीया म्हणजे आजचा दिवस सोमवार शके 1207 म्हणजे सन 1285 या दिवशी त्यांनी 92व्या वर्षी आपला देह ठेवला. पांडुरंगाच्या चरणी ते लीन झाले.
त्यांचे अनेक अभंग आहेत. आपल्याला प्रसिद्ध असणारा अभंग जो आपण नेहमी ऐकतो तो, देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. 3 कडवं फक्त आपण ऐकतो, पण खरं म्हणजे त्याच्यामध्ये 8-9 कडवंसुद्धा आहेत. आणि एके ठिकाणी ते आता जे शिवाचे भक्त होते ते आपल्या अभंगात म्हणतात, नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे. नाम अमृत हे सार हृदय जपा निरंतर. नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर. नाम सर्वांमध्ये सार नररी जपे निरंतर. असे त्यांचे अनेक अभंग आहेत. त्यापैकी 30-32 अभंगाचं वाचन मी केलेलं आहे. त्यामध्ये ते नरहरीचं सगळं ते महत्त्व आणि त्यांचं आणि त्याने पुढे सगळीकडे नामाचाच प्रचार केला. लोकांना नामस्मरणाचं महत्त्व त्याने पटवून दिलेलं आहे. त्या नरहरी सोनारांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या मूळ विषयाकडे वळूया. थोडासा वेळ झाला पण हरकत नाही, काहीतरी नवीन ऐकल्याचं पुण्य. कारण हे सगळ्या कथा ज्या आहेत, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, या कथा परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावे खुण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. ही ग्रंथराज दासबोधातील ओवी माझी सगळ्यात आवडणारी ओवी आहे. आता या दशमस्कंदातल्या 65व्या अध्यायाकडे आपण वळूया. 65व्या अध्याय म्हणजे श्री बलरामांचे व्रजाकडे जाणे. आता आपण या दशमस्कंदामध्ये 65 अध्याय झाले. सुरुवातीला आपण पाहिलं की 10-11 वर्षाचे बलराम आणि श्रीकृष्ण असताना अक्रूर आले आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते या दोघांना त्या मथुरेमध्ये घेऊन गेले. आणि तेव्हापासून यांचा या व्रजाशी, गोकुळाशी, नंदगाव या गावांशी संपर्कच नव्हता. आणि बऱ्याच दिवसांत आता यांच्या मनामध्ये आलं की बलभद्र कुरुश्रेष्ठ भगवान रथम आस्थित. बलरामांना असं वाटलं की आपण आता व्रजयात्रेला जावं, तिथल्या सगळ्या लोकांना भेटावं, आपले सगळे नातेवाईक आहेत, लहानपणचे सवंगडी आहेत, त्यांना भेटावं. प्रययो नंद गोकुलम, त्या नंदाच्या गोकुळामध्ये ते येऊन पोचले. आता इकडे गोपी जे होते त्यांनासुद्धा उत्सुकता होती की एवढ्या लहानपणी हे दोघेजण गेले, पण त्यानंतर कधीही आपल्याकडे आले नाहीत. आपल्याला ह्या विरहव्यतेमध्ये टाकून ते सगळे तिकडे गेले आणि त्यांच्या भेटीची आतुरता या सगळ्यांच्याकडे होती. म्हणून त्या ठिकाणी बलरामाने आल्यावर आपल्या आईवडिलांना नमस्कार केला. रामो अभिवाद्य पितरा वाशीर नंदिता, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. आणि मग चिरम न पाही दाशार सानुजो जगदीश्वर. आता सगळे लोक म्हणायला लागले, बलरामा तू तर आलास ठीक आहे, पण जगदीश्वर असा तुझा धाकटा भाऊ श्रीकृष्ण याने आमचं रक्षण करावं. पाही माम आपण जसं म्हणतो तसं चिरम न पाही दाशार, आमचं रक्षण करावं. आणि म्हणून त्यांनी त्या बलरामाला आईवडिलांनी आपल्या मांडीवर घेतलं. मुलगा कितीही मोठा झाला तर आईवडिलांसाठी तो लहानच असतो. आईवडिलांच्याबद्दलचं प्रेम जेव्हा त्याच्या मनामध्ये उफाळून येतं, तो तेव्हा बाकीची कुठलीच गोष्ट न पाहता आपल्या आईवडिलांच्या मांडीवर बसायलासुद्धा त्याला काही वाटत नाही. तो जसा लहानपणीचा शुद्ध भाव असतो तसा तो भाव व्यक्त करतो. आता या ठिकाणी या बलरामांनी गावातल्या सगळ्या लोकांना त्यांच्या अधिकाराप्रमाणे कोणाला नमस्कार केला, कोणाचे आशीर्वाद घेतले. गोपवृंदाश्च विधिवत यविष्ठैर अभिवंदितः यथा वयो यथा सख्यम. जसं वय असेल त्याप्रमाणे, जशी मैत्री असेल त्याप्रमाणे सगळ्यांना नमस्कार केला, कोणाचे आशीर्वादसुद्धा घेतले. आता सगळी मंडळी जेव्हा एकत्र बसली होती तेव्हा कोणाशी हस्तांदोलन केलं, कोणाला खूप चांगल्या प्रकारे हसवलं, बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. आता बलराम थोडीशी विश्रांती झाल्यानंतर निवांत बसले. विश्रांतम सुखमासीन प्रपच्छु पर्युपागतः. आता ते शांत बसल्यानंतर आता इतर सगळी मंडळी जी आहे ती त्यांच्या भोवती होती. आता त्यामध्ये गोपाळ जे आहेत त्या सर्व गोपाळांना बलराम म्हणाले. बलराम काय म्हणतात, कच्चिन्नो बांधवा राम सर्वे कुशलम आसते, कच्चित स्मर्थनो राम यूयम दार सुतान्वितः. बलरामा, सगळ्यांनी आता लोकांनी विचारलं, गावातल्या सगळ्या गोपी आणि सगळे मित्रमंडळी, की बलरामा आमचे बंधू त्या ठिकाणी सर्व कुशल आहेत ना? द्वारकेमध्ये तुम्ही गेलात, आम्ही ऐकलं, तुमचं सगळ्यांचं लग्न झालं, तुम्हाला मुलं झाली आणि इतक्या वर्षात आमची आठवणसुद्धा तुम्हाला आलं नाही, तर आमची आठवण येते का तुम्हाला? कश्चिन स्मरथ नो राम यूयम दार सुतान्विता. आमची आठवण तुम्हाला येते का? हा प्रश्न आला.
दिष्ट्या कंसो हत पापो दिष्ट्या मुक्ता सुरज्जनाः. आम्ही हे सुद्धा ऐकलं की तुम्ही त्या पापी कंसाला मारलेलं आहे आणि आपल्या आप्तेष्टांना त्या ठिकाणी असणारे आईवडील वसुदेव आणि देवकी यांना कारागृहातून तुम्ही मुक्त केलं. हे सगळं छान केलं, शत्रूंना मारलं आणि इतर जे लोक होते सुरत जे आहे जे आपल्याला प्रेम करणारे होते त्यांना आनंद तुम्ही दिला. आता बलरामांच्या दर्शनाने आता गोपींना सुद्धा खूप आनंद झाला. आता गोपी आता एक एक प्रश्न विचारतात. गोप्यो हसंत्य पपृच्छू. हसंत्य म्हणजे हसत हसत गोपीने प्रश्न विचारला. रामसंदर्शनादृताः कच्चिदास्ते सुखम कृष्ण पूरस्त्री जनवल्लभा. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम तुम्ही लहान असताना या गावामध्ये आपल्या मित्रांबरोबर त्या गोपींबरोबर खेळत होता, हे सगळं आम्ही पाहिलं. पण आता शहरामध्ये गेल्यानंतर तिकडच्या ज्या मुली आहेत, तिकडचे जे मोठ्या स्त्रिया आहेत, त्यांचं सगळं शुद्ध भाव जो आहे तो कमी जास्त असू शकतो. आता त्या कृष्णाला आणि तुला पण तिथे गेल्यानंतर त्यांच्याबद्दलचं प्रेम निर्माण झालं असेल आणि आमची आठवणसुद्धा आली नसेल, कारण आम्ही खेड्यातले आहोत, खेडवळ आहोत, अशिक्षित आहोत, असं त्यांनी विचारायला सुरुवात केली. कच्चित स्मरती वा बंधून पितरम मातरम च यः. आता तुम्हा सगळ्यांना मातापित्यांची कधी आठवण आली का रे, असा प्रश्न विचारला. आपल्या आईला भेटण्यासाठी तो श्रीकृष्ण पुन्हा इथे येणार आहे का. आप्यसो मातरम दृष्टुम. मातरम दृष्टुम म्हणजे आपल्या मातेला पाहण्यासाठी. सकृत आगमिष्यती म्हणजे भविष्यकाळ सांगितला आहे. तो इथे येणार आहे का भविष्यामध्ये, हे प्रश्न असे विचारायला सुरुवात केली. मातरम पितरम भ्रातरन पतीन पुत्रान स्वश्रूपी म्हणजे आई वडील भाऊ पती पुत्र बहीण या सगळ्यांना सोडून तुम्ही दोघे निघून गेलात. जाताना तुम्ही तुमच्या कार्यासाठी गेलात हे खरं आहे, पण आम्ही आमचा सगळा देह जो आहे तो तुम्हाला अर्पण केला आणि तुमच्याच भोवती तुमच्या गुणांच्या भोवती आमचं सगळं चिंतन होतं. त्यामुळे तुम्ही नसताना आमच्यावर काय व्यथा आली असेल याचा तुम्ही विचार कधी केला का. कथम नु तादृशम स्त्रीभिर न श्रद्धेत भाषितम. आता तो श्रीकृष्ण खूप छान आमच्याशी गोड गोड बोलायचा, पण त्याचा उपयोग काय. एवढं गोड बोलूनसुद्धा त्याने आम्हाला या ठिकाणी विरहामध्ये ठेवलं. आम्ही भाबड्या स्त्री आहेत, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याने जाताना सांगितलं की आम्ही लवकरच परत येऊ, पण अजूनही तो परत आला नाही, असं सगळं बोलणं सुरू होतं. आता एक एक गोपी आता आपल्या मनातले विचार सांगायला लागली. आता एक गोपी म्हणते, कथमनुग्रह्यन्त्य अनवस्थितात्मनो वचः कृतघ्नस्य बुधाः पुरस्त्रियाः. आम्ही तर आळणीच आहोत, ते जाऊ दे म्हणे, पण त्या शहरात गेल्यानंतर तिथल्या स्त्रिया ज्या आहेत त्या चंचल आहेत, कृतज्ञ आहेत आणि कृतज्ञ अशा श्रीकृष्णाच्या बोलण्याला त्या कशा बरे फसतील. त्या थोड्याशा आमच्यापेक्षा हुशार असतील, पण कृष्णाच्या बोलण्याला कसे फसतील. आता तीच गोपी म्हणते, पण कृष्ण हा वादामध्ये संवादामध्ये फार पटू आहे, तो फार हुशार आहे बोलण्यामध्ये आणि मोठमोठ्या लोकांना आपल्या बोलण्याने तो आपलंसं करून घेतो, आकर्षित करून घेतो. दुसरी गोपी म्हणते की त्या कृष्णाबद्दल काय बोलता म्हणे, दुसरा एखादा विषय काढा म्हणे, कारण तो तर आपल्याला सोडून निघून गेला आहे. जर त्या निर्दयाचा वेळ आमच्यासाठी जात असेल, निर्दयी असं त्याला म्हटलेलं आहे, तर आमचाही वेळ आपण त्याच्यासाठी का खर्च करावा, असं त्या गोपीचं म्हणणं होतं. आता गोपी आता भगवान श्रीकृष्णांचं जे हसणं आहे, ज्याचं रूप आहे, जे अधरम मधुरम हासितम मधुरम, याकडे गोपींचं लक्ष जातं आणि कृष्णाचं ते सगळं जे मधुराष्टक आहे ते त्यांच्या डोळ्यापुढे येतं आणि पुन्हा त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये अश्रू वाहू लागतात. आता बलरामाची अशी अवस्था झाली. संकर्षणस्ताः कृष्णस्य संदेशैर हृदयंगमयी सात्वया मास भगवान नानानूनय कोविदः. निरनिळ्या प्रकारे त्या गोपांची समजूत घालत बलरामाने त्या गोपींचं सांत्वन केलं, असा एक श्लोक या ठिकाणी आलेला आहे. आता जो बलराम या ठिकाणी या सगळ्यांना भेटण्यासाठी स्वतःहून रथावर बसून आलेले होते, ते आता किती दिवस राहिले. 2 मासौ तत्र चावित सिन्मधुम माधवम एवच. मधुमास म्हणजे चैत्र मास आणि माधव मास म्हणजे वैशाख मास. म्हणजे चैत्र आणि वैशाख हे 2 महिने
या सगळ्या गोपींचं प्रेम जे होतं पूर्वीपासूनचं ते वृद्धिंगत करत हे बलराम त्या ठिकाणी त्या आपल्या व्रजामध्ये राहिले असं त्या ठिकाणी दिलं. आणि आता तिथलं सगळं वातावरण जे आहे ते त्याचं वर्णन या ठिकाणी केलं की पूर्ण चंद्राचे चांदणे यमुनेच्या काठावरील उपवनामध्ये सगळीकडे पसरलेलं होतं आणि त्याचा आनंद बलरामाने त्या गोपींसह त्या ठिकाणी घेतला. पूर्वी जसे आपण रासलीला पाहिली त्यामध्ये 5 अध्याय आपण पाहिले. त्या ठिकाणी गोपींचं नाचणं, गोपींमध्ये कृष्ण असणं, ही सगळी जी लीला केली त्याची आठवण बलरामांना त्यावेळी झाली. कदाचित त्याचीच प्रतिकृती म्हणून आता बलराम या सगळ्यांच्या बरोबर त्या जंगलामध्ये यमुनेच्या काठी विहार करीत आहेत. तम गंधम मधुधाराया वायुनो परतम बलहा. मधुधारेचा तो सुगंध जो आहे, तो वायू जो आहे तो बलरामांना भेट म्हणून देत आहे असं बलरामाला वाटलं. कारण तेवढा सुगंध आपल्याला आत्तापर्यंत मिळाला नाही ज्याचा अनुभव लहानपणी कृष्णाच्या बरोबर या ठिकाणी घेतला होता. त्याचवेळी बलरामांच्या चारही बाजूला गोपी जे उभे होते ते श्रीकृष्णाच्या आणि बलरामांच्या पराक्रमाचे सुद्धा कौतुक करत होते. श्रीकृष्णाने दाखवलेला पराक्रम, ज्या राक्षसांना कंसाने पाठवलं त्या राक्षसांचा संहार या बाळ श्रीकृष्णाने, छोट्या कृष्णाने कशा प्रकारे केला या गोष्टी ते आठवत होते. बिभ्रत स्मितमुखांबोजम स्वेद प्रालय भूषितम. आणि ते सांगत असताना मुखकमलावर स्मितहास्य होतं त्यांचं आणि भगवंताच्या सगळ्या लीलांचं वर्णन, त्याचं कथन आणि त्याचं श्रवण हे त्यांच्याकडून होत होतं. आणि हे होत असताना घामाचे बिंदूसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. आता बलरामांना आठवण झाली की ती यमुना नदीची. आपण पाहिलं की यमुना ही नदी जी आहे, यमुना ही श्रीकृष्णाच्या 8 पट्टराण्यांपैकी एक आहे. यमुना नदी जी आहे ती यमाची बहीण असणारी ती यमुना, ती बाजूलाच त्या ठिकाणून त्या जंगलातून वाहत होती. जलक्रीडा करण्यासाठी लहानपणी आपण कित्येकदा या ठिकाणी आलो. आता या यमुना नदीला आपल्याकडे बोलवावं अशी इच्छा या बलरामांना झाली. आता बऱ्याच दिवसांनी सगळी मंडळी भेटल्यामुळे बलराम जे आहेत ते त्यावेळेस थोडंसं वारुणी नशेच्या ह्याच्यामध्ये असल्यासारखे वाटत होते. म्हणून यमुना नदी मात्र त्यांच्याकडे बोलावली तरी आली नाही. अनागताम हलाग्रेण कुपितो विचकर्षः. आता यमुना नदीला मी बोलावलं पण यमुना नदी काही माझ्याकडे आले नाही. म्हणजे आजच्या भाषेमध्ये यमुनेचं पात्र अजूनही दूरच आहे. मी बोलावलं तर यमुनेने पात्र बदलून आपल्याजवळ आलं पाहिजे, ही बलरामांची अपेक्षा होती. पापे त्वं माम अवज्ञाय यन्नायासी मया होता. मया होता म्हणजे आहुत म्हणजे बोलवणे. मी बोलवलं तरी पण तू आलीस नाहीस. आणि पापे त्वं माम अवज्ञाय, माझ्या बोलण्याची तू अवज्ञा केलीस, अपमान केलास तू माझा. म्हणून बलरामांना राग आला आणि त्या बलरामाने नांगराच्या टोकाने ते म्हणतात की आता या नांगराच्या टोकाने मी तुझे तुकडे तुकडे करतो. नेश्ये त्वां लांगलाग्रेण शतधा कामचारिणीम. एवं निर्भित्सिता भीता यमुना यदुनंदनम उवाच चकिता वाचम पतिता पादयोर नृपहा. बलरामाने जेव्हा यमुनेला असं फटकारलं आणि माझ्या या नांगराने मी तुझे तुकडे तुकडे करतो असं ते रागाने बोलले, तेव्हा यमुना नदीला सुद्धा वाटलं की आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे. आणि बलरामांच्या चरणावर तिने आपलं लोटांगण घातलं आणि त्यांची प्रार्थना करू लागली. आज आपण जर दिल्लीमध्ये गेला असाल, मागची गोष्ट आहे, नोकरीत असताना जेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीमध्ये गेलो तेव्हा त्या दिल्लीच्या काही भागामध्ये जिथे इन्कम टॅक्सचं मोठं ऑफिस, हेड ऑफिसेस बरेच मोठे आहेत, त्या ठिकाणी ओव्हरब्रिज झाला की लगेच यमुना नदीचं पात्र आहे. आता अलीकडचा भाग सगळा समतोल आहे, पण त्या ओव्हरब्रिजच्या खालून जेव्हा आपण पुढे जातो यमुना नदीकडे तेव्हा खूप मोठा उतार त्या ठिकाणी आहे. आता तो उतार पाहिल्यावरच माझ्या हा श्लोक लक्षात आला. या अध्यायामध्ये जे 65व्या अध्यायामध्ये सांगितलं की बलरामाने आपल्या हालाने, त्याच्या प्रहाराने त्या यमुनेचा प्रवाहसुद्धा बदलला आणि त्यामुळे ती दिल्ली नगरी जी आहे ती त्या यमुनेच्या भागाकडे खाली वाकलेली आहे. त्या ठिकाणी मोठा उतार झाला आणि मग तीच यमुना आता येऊन त्यांना प्रार्थना करते. यमुना नदी दोन्ही हात जोडून प्रार्थना करते. राम राम भावो न जाने तव विक्रमम यस्यैकांशेन विधृता जगती जगतः पते.
तुझा पराक्रम माझ्या लक्षात आला नाही. आता तसं पाहिलं तर श्रीकृष्णाचे पट्टराणी असणारी ही यमुना, म्हणजे बलराम हे तिचे मोठे धीरच आहेत. ती आता म्हणते की हे महाभाहो, हे जगतपते, ज्याचा अंश असलेला शेष, भगवंताचा अंश असणारा शेष. आता शेष काहे को बडा, वो तो, म्हणजे पृथ्वीला म्हणतात, पृथ्वी काहे की बडी, वो तो शेष के ऊपर खडी. आणि मग तो शेष महत्त्वाचा झाला, ती पृथ्वी कमी पडली, आणि मग तो शेष काहे का बडा, वो तो शिवजी के गले में पडा. असं खूप छान प्रकारचं एक अभंग किंवा एक गीतसुद्धा आहे. असं ती बलराती म्हणते, एकंशेन विद्रुता जगती जगत पते. त्या भगवान श्रीकृष्णाचा, भगवंताचा जगतपती जो आहे, हा महाबाहो आहे, त्याचा अंश असणारा तू आहेस, हे मी जाणलं नाही, त्याचा मला विसर पडला, हे माझ्या लक्षात आले नाही. जगती जगतपते यस्य एक अंशेन विद्रुता, म्हणजे ते मी विसरून गेले. आणि म्हणून भक्तवत्सला भगवंता, आपण परम ऐश्वर्यशाली आहात. ते सांगते आता, परम भावम भगवतो भगवान माम अजानतीम. अजानतीम म्हणजे न जाणता, तुझा प्रभाव, तुझं सामर्थ्य, तुझं बल, तुझा पराक्रम न जाणता मी तुझा अपमान केला, त्याबद्दल तू मला क्षमा कर. मोक्तुम अर्हसी विश्वात्मन प्रपन्नाम भक्तवत्सला. प्रपन्न म्हणजे शरणागत जो आहे, त्याचं शरणागताशी अभेरू नये. जो शरण आला, वैरी असं दंडू नये, शरण आलिया, दासबोधात म्हटलेलं आहे. जो वैरी जरी असला, पण तो आपल्याला शरण आला, तर त्याला दंड किंवा त्याला प्रायश्चित्त किंवा त्याच्यावर आपण राग काढू नये, त्याला त्याच प्रेमळ भावाने आपलंसं करावं असं म्हणतात. त्याची आठवण झाली. मोक्तुम मरहसी, म्हणजे मोक्तू म्हणजे मुक्ती, जे अर्हसी म्हणजे मला मुक्तीची तुझ्याकडून अपेक्षा आहे, ती तू मला द्यावी. प्रपन्नाम भक्तवत्सल, अशी ती प्रार्थना करते. ततो व्यमुंचत यमुनाम याचितो भगवान बलहा, विजगाह जलम स्त्रीभिः करेणु भीर अवे भराट. आता तिची सगळी प्रार्थना बलरामाने ऐकली आणि तिला त्यांनी माफ केलं, क्षमा केली आणि तिला अभय दिलं. जसा गजराज हत्ती इतर हत्तींच्या बरोबर क्रीडा करतो, त्याप्रमाणे बलराम त्या गोपींबरोबर त्या ठिकाणी जलक्रीडा करू लागले. कामम विहत्य सलिलात उत्तीर्णा या सीतांबरे, भूषणाने महारहाणी ददौ कांतीम शुभाम सृजम. आणि यमुनेच्या नदीतून जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा साक्षात लक्ष्मीने येऊन त्यांना निळी वस्त्र धारण करायला दिली. आपण पाहतो केव्हाही सिरियलमध्ये, सिनेमामध्ये ज्या बलरामाचा जो भाग येतो, तेव्हा बलरामाच्या अंगावर ते निळं वस्त्र असतं आणि भगवंताच्या अंगावर ते पीतवस्त्र असतं. तसं भूषणाने महारहाणी ददौ कांतीम शुभाम सृजम, बहुमोल अलंकार दिले आणि सोन्याचा हारसुद्धा दिला. बलरामाने त्या लक्ष्मी देवतेने दिलेली वस्त्र परिधान केली, सोन्याचा हार गळ्यात घातला. वसित्वा वाससी नीले माला उच्च कांचनीम, रेजे स्वलंकृतो दीप्तो महेंद्र इव वारणः. जसा ऐरावत सगळ्या अलंकाराने शोभून दिसतो, तसं बलराम या सगळ्या अलंकाराने शोभून दिसत होते. आता एक श्लोक दिला मगाशी, ज्याचा संदर्भ मी सांगितला. नेशे त्वाम लांगुलाग्रेण शतधा कामचारण, मी तुझे तुकडे तुकडे करतो, असं रागात बलराम जे बोलले होते, त्याची खूण आजही दिल्लीमध्ये आपल्याला दिसते. पुन्हा तुम्ही दिल्लीत गेलात आणि त्या भागामध्ये गेलात, जिथे यमुना नदी क्रॉस करून आपण पलीकडे जातो, नोएडाच्या भागामध्ये जातो, त्या ठिकाणी खूप मोठा उतार आहे. तो उतार या श्लोकाच्या संदर्भातला आहे. अद्यपि दृश्यते राजन, अद्यपि दृश्यते राजन, अजूनही ती खूण आपल्याला त्या ठिकाणी दिसते. यमुना कृष्णवर्त्मना, बलरामाने ओढून आणलेल्या मार्गानेच यमुना नदी अजूनही वाहत आहे. म्हणजे त्या नदीचा प्रवाह त्याने इकडे वळवला. जसं आदिशंकराचार्यांनी आपल्या मातेसाठी त्या नदीचा, कालाडी जे गाव आहे त्यांचं केरळमधलं, त्यामधल्या नदीचा प्रवाह, आईला कष्ट होऊ नये म्हणून नदीचा प्रवाह
त्यांनी आपल्या गावाजवळून केला. तसं या ठिकाणी बलरामाने केलं. अनंत शक्ती बलराम त्यांच्या यशाचे ती अजूनही गायन करीत आहे. बलवान बलस्य अनंत वीर्यस्य वीर्यम सूचयती वीर. आता यानंतर म्हणतात, व्रजवासी गोपींच्या माधुर्याने बलरामाचे चित्त अगदी आनंदित झाले आणि एक प्रकारे मुग्ध झाले. व्रजामध्ये विहार करताना पुष्कळ रात्री त्यांनी त्या सगळ्या गोपी आपले मित्र आप्तेष्ट जे आहेत त्यांच्याबरोबर घालवल्या. एवं सर्वानिशा याता एकेव रमतो व्रजे. बलराम त्या ठिकाणी रमतो व्रजे, व्रजामध्ये ते आनंदाने 2 महिने राहिले. चैत्र आणि वैशाख त्या ठिकाणी दिलं. मधुम माधवम एवच, म्हणून मधु आणि माधव या 2 महिने त्या ठिकाणी राहिले, चैत्र आणि वैशाख. आणि व्रजवासींच्या माधुर्याने बलरामाचे चित्त जेवढे आनंदित झाले आणि व्रजामध्ये विहार करताना त्यांना एक एक रात्रसुद्धा खूप महत्त्वाची असं वाटलं. कारण त्यांना त्या सगळ्या संगतीमध्ये लहानपणच्या ज्या गोष्टी होत्या, लहानपणच्या ज्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला होत्या, ज्यामध्ये एकटे भगवान श्रीकृष्ण असतील किंवा बलरामसुद्धा बरोबर असतील, त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी आठवल्या. असं म्हणत या ठिकाणी हा 65वा अध्याय पूर्ण होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे बलदेव विजये यमुनाकर्षणं नाम 65तमोऽध्यायः. बलदेव विजय म्हणजे बलरामाचा विजय आणि यमुनाकर्षणम, यमुनेला आपल्याकडे बोलवणं, हा जो अध्याय तो या ठिकाणी समाप्त होतो आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये पौंड्रक आणि काशीराजाचा उद्धार हा भाग आपल्याला पुढच्या ह्याच्यात पाहायचा, पुढच्या आठवड्यात. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती
नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम.